कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं आजी, काय ग इथे का बसलीस अशी? काय झालं? काही नाही ग, झोप येत नाही। पण तू का जागी आहेस? अगं मी नेहमी सारखं दार लावायला आले तर बघितलं तू इथे बसली आहेस का? आजी अगं तू नको ना काळजी करू, सगळं होईल नीट। आता आपण सगळे एकत्र आहोत की नाही? हा, काहीच सरळ होत नाही ग। हे ना समजा माझ्यामुळे झालंय। मी जर सही केली नसती तरी हे झालंच नसतं का नाही सांग? पण मला वाटलं जग सुधारलाय, पण नाही, तो सुधारण्यातला नाहीच। तुझ्या बापात आणि जगात लय जमीन आसमानाचा फरक आहे ग, जमीन आसमानाचा फरक। आता बघ की नातीचं सासरी येऊन राहायला लागले, म्हातारपणात ते समजा नाही बघवत ग, नाही बघवत आणि सण बी होत नाही। आजी ऐक ना, तू शांत हो बरं। हे बघ शांत हो, झालं ते झालं, जाऊ दे। काका आला, त्याने ते घर घेतलं, सोडून दे आता। घेऊन गेला तू घर, तू नको ना एवढा विचार करून त्रास करून घेऊ। तुला माहितीये का, सीताईंनी तर राहू दिलं नसतंच तुला तिथे, पण हे जर भाऊंना कळलं असतं ना, भाऊ मला ओरडले असते, तिला आधीच का नाही घेऊन आलीस म्हणून। आजी तू अगं आधार आहेस माझा, पप्पांच्या पाठीशी तू नेहमी उभी राहिलीस, नेहमी। तसाच मला तुझा आधार पाहिजे ग, तुला कळतंय का? हा, तुला ना आधीची बाई आजी व्हावं लागेल जर ते घर मिळवायचं आहे तर, पण त्यासाठी झोपावं पण लागेल आता। चला, कळतंय का? नको काळजी करू अगं, चल 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 ये। कैलास, माझ्या शिवाच्या पाठीशी उभा राहा खंबीरपणा, माझ्या शिवाच्या पाठीशी। चल आजी ये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।